पार्टीमध्ये सुशने अशा काही लोकांना इन्व्हाइट केलेलं असतं की सगळेच होतात थक्क. आणि रूममध्ये गेल्यानंतर स्वानंदी समरचं एक नवीनच रूप बघते आणि चकित होते. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. सुशला लग्नाच्या पार्टीचं काही घेणं देणं नसतं, ना सासरकडच्या इज्जतीचं ना माहेरकडच्या इज्जतीचं. ती आता मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते, आजच्या प्रोग्रामसाठी मी माझ्या फॉलोअर्सला बोलवलं होतं आणि मला सगळं ग्रँड करायचं होतं. तू सगळंच फेल करून टाकलंस. हेच हेच हवं होतं ना ताई तुला? मी फक्त लग्नच तर केलं ना गं, गुन्हा नाही केला. मंदाकिनी धावतच पुढे येते आणि म्हणते, स्वानंदी तू तर आज हद्दच पार केलीस ना गं. दाखवून दिलंस का आपलं सावत्रपण? दाखवून दिलंस का? स्वानंदी म्हणते, आई अगं हे काय बोलतेस तू? मंदाकिनी म्हणते, मग काय बोलू मी स्वानंदी, तू का केलंस असं? अगं तू तर स्वतःच्या बहिणीच्या सुखालाच नजर लावतेस. मला माहिती आहे सुशने अंशुमनशी लग्न केलं हे तुला अजिबात आवडलं नाही, कारण हे सगळं सुख तुला उपभोगायचं होतं. तुला वाटलं असेल मी श्रीमंताच्या घरात आली माझ्या सावत्र बहिणीला कशाला? स्वानंदी म्हणते, आई अगं तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? काय सावत्र लावले? मी सुशला कधी सावत्र बहिणीसारखं मानलं का? अगं मी नेहमी तिच्यावर लहान बहिणीसारखं प्रेम केलं. मंदाकिनी म्हणते, हो दिसतंय ना ते आता. काही नाही का स्वानंदी, खायचे दात एक असतात आणि दाखवायचे दात. तू तिच्यावर प्रेम असल्याचं फक्त नाटक करत होते, पण तुझ्या मनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी चालू होतं. कळतंय ग, आम्हाला सगळंच कळतंय, तू काही नको सांगू. मलिका म्हणते, स्वानंदी अगं सुश तुझी लहान बहीण आहे ना, तू तिच्यासोबत असं कसं वागू शकतेस? खरंच मंदाताई, एक बहीण दुसऱ्या बहिणीसोबत असं वागू शकते यावर विश्वासच बसत नाही. अर्पिता म्हणते, काही नाही ग मॉम, हिची बहीण एवढ्या मोठ्या घरात आली ना, ही जळते तिच्यावर. स्वानंदी म्हणते, अर्पिता ताई हे तुम्ही बोलताय? अर्पिता म्हणते, हो मीच बोलते आणि खरं ते बोलते. मंदाकिनी म्हणते, अर्पिता ताई तुम्ही बरोबर बोलताय, ही जळते माझ्या सुशवर. आदिरा म्हणते, अरे तुम्ही सगळ्या नंदुताईला का बोलताय? छोटे कपडे घालून सुशने चूक केली, तिला बोलायला हवं ना? मलिका म्हणते, डॉल तिला स्वानंदीने दिले ना म्हणून तिने घातले. समोर म्हणतो, हो काकू तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे स्वानंदी मॅडमने कपडे दिले, पण महिला कळायला नको काय घालायचं काय नाही. काय ग सुष्मिता, तुझ्याकडे एखादी साडी नव्हती का नेसून यायला? सुष्मिता म्हणते, अरे तू मला का बोलताय? ताईने चूक केली ना. बाब म्हणतात, सुष्मिता तुला अक्कल नव्हती का? पार्टीमध्ये काय घालायचं काय नाही? आणि माझा नंदूवर पूर्ण विश्वास आहे. ती म्हणते ना तिने साडी आणि शेला दिला होता, तर साडी आणि शेलाच दिला असणार. मंदाकिनी म्हणते, हो का? मग कुठे गेला? बाब म्हणतात, कुणीतरी बदलला असेल. आता खूप गोंधळ चालू होतो. आता मलिका चांगुलपणा दाखवते आणि मोठ्याने म्हणते, सुश जा आणि साडी नेसून ये. अगं तुला स्वानंदी काहीही देईल मग तू तेच घालणार आहेस का? अगं जशी स्वानंदी राजवाड्यांची सुने तशी तू पण आहे. तिने बघ बरं किती छान साडी नेसली आणि तुला मात्र जा 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 साडी नेसून ये. आता सगळेच कुजबुजायला लागतात की स्वानंदी असं कसं करू शकते. स्वानंदी बेडरूममध्ये जाते, समरही जातो. ती आता खूप रडायला लागते आणि म्हणते, राजवाडे खरंच मी साडी आणि शेला दिला होता, माझ्यावर विश्वास ठेवा. पण माझ्याकडे पुरावा नाही तुम्हाला द्यायला, मी साडीच घेतली होती. समर म्हणतो, स्वानंदी मॅडम बास 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 बास. तिच्या हातावर हात ठेवून म्हणतो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वानंदी रडत बोलायला लागते. तो ऐका, आणि तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. तो तिला शांत करण्यासाठी डोक्यावर थापडतो. त्यानंतर अलगद तिचे डोळे पुसतो. त्याचे हे प्रेमळ रूप बघून स्वानंदी बघतच राहते. आता तो तिच्या हातावर हात ठेवतो. त्याच्या वागण्यामुळे स्वानंदी भारावून जाते, पण तिला पुन्हा रडायला येतं आणि ती नाही नाही करत स्वतःचं तोंड दाबते आणि म्हणते, खरंच मी साडी आणली होती. समर आता तिला पुन्हा एकदा शांत करतो. इकडे मात्र अर्पिता, मलिका आणि अंशुमन खूप खुश असतात. एकमेकडे बघतात आणि मान हलवतात. सुशाता जाते आणि साडी नेसून येते. मलिका नाटक करत म्हणते, वा आपली सुश किती छान दिसते ना. मंदाकिनी म्हणते, खरंच. समोरून तो, स्वानंदी मॅडम चला खाली जाऊया, पाहुणे वाट बघत असतील. ते दोघं खाली जातात. समोरून तो, सॉरी छोटासा गैरसमज झाला होता, पण तो आता दूर झाला. खरं तर स्वानंदी मॅडमने साडीच आणली होती, पण आता ती कशी बदलली माहीत नाही. समर स्वानंदीकडून बोलतो. हे बघून अर्पिता, मलिका आणि अंशुमनच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. समोर तो, स्वानंदी मॅडम अहो तुम्ही काय करताय? आपल्या पाहुण्यांना तुमच्या हातची पुरणपोळी खायची आहे. आता समरकडे आलेले गेस्ट मान हलवतात आणि स्माईल करतात. स्वानंदी म्हणते, लगेच आणत्या. ते आता सगळ्यांना प्रेमाने पुरणपोळी वाढत असते. समरचे गेस्ट पुरणपोळी खातात आणि म्हणतात, वा ऐसी पुरणपोळी हमने कभी नाही खाई थी. आजी म्हणते, मग आमची स्वानंदी पुरणपोळी
छानच करते. आता सगळंच व्यवस्थित होतं. बाबा म्हणतात, "नंदू, आम्ही निघतो हां." स्वानंदीला मात्र खूप रडायला येतं आणि ती म्हणते, "बाबा, खरंच मी साडी दिली होती." बाबा म्हणतात, "बाळा, तुला हे सांगायची काही गरज नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं, माझी नंदू असं काही करूच शकत नाही. तिच्यावर माझे संस्कार आहेत." मंदाकिनीकडे बघून म्हणतात, "कुणाला काय समजायचं असेल ते समजू दे. तू अजिबात काळजी करू नकोस." रोणून तर, "हो ताई, माझा पण तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे." आदिरा म्हणते, "हो नंदूताई, माझा पण." आता पुन्हा एकदा स्वानंदीचं कौतुक म्हटल्यावर सगळ्यांचाच जळफळाट होतो. पण पुढे काय घडणार हे नवीन एपिसोडमध्ये बघूया. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.